पवार साहेब तरी कधी फोन केला आणि त्यांनी नाही म्हटलेलं नाही असं कधीच झालेलं नाही. विशेष प्रेम आहे त्यांचं आमच्यावर, शाळेवरती. वीरबॅग कंपनीचे सगळे आपले सहकारी, त्यांचे प्रतिनिधी, विभूते काका, त्यांच्या सगळ्यांचा उल्लेख माझ्या भाषणात पुढे करतोय व त्यांचं स्वागत आपण सरांनी आणि शाळेनं त्यांच्या पद्धतीनं केले. विद्यार्थी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करणार आहेत, त्यांचे आभार मानणार आहेत. पहिल्यांदा मुली त्यांचे आभार मानतील, परत मुलं मानतील, त्यानंतर सगळे एकत्र मानतील. ओके ओके. पहिल्यांदा मुली एक साथ, मी काय म्हणणार नाही, 1 2 3 म्हणलं की तुम्हाला माहिती आहे आपण काय करायचं ते. एक साथ 1 2 3. आता मुलांची वेळ आहे. आता मुलं हे सगळ्यांचे आभार मानणार आहे. 1 2 3. आता सगळ्यांनी एकत्रित सगळ्यांचेच आभार मानायचे. 1 2 3. धन्यवाद. आज आपल्या महाविद्यालयामध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रेरणेनं व आपल्या विद्यालयाचे कला शिक्षक कुंभार सर यांच्या प्रेरणेनं गेल्या 3-4 वर्षापासून आपण कला महोत्सवाचं आयोजन करतोय. आणि ह्या वर्षीचा कला महोत्सव एक आगळावेगळा कला महोत्सव होतोय. कारण की या कला महोत्सवाचं असं वैशिष्ट्य आहे की आमचा पवार सर दरवर्षी 2च दिवस कार्यक्रम व्हायचा. आम्ही यावर्षी 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवलाय. या कार्यक्रमासाठी खास आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलेले बारामती तालुक्याचे सुपुत्र आणि रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव माध्यमिक विभागाचे सन्माननीय बी.एन. पवार सर, तसेच ज्या व्यक्तिमत्वानं गेल्या मंगळवारी सर असेल, म्हणजे साधारणतः 2 तारीख असेल, विभूते काका बरोबर का, 2 तारखेला तुमचा मला फोन आला होता. विभूते काकांना कधीही विद्यार्थ्यांना समोर भेटलो नव्हतो, कधीच नाही. 1-2 मिनिटात फक्त सांगतोय. तर त्या विभूते काकांचा मला फोन आला की विकास पाटील बोलताय का? म्हटलं हो बोलतोय, मला तुम्हाला भेटायचं आहे. पवार साहेब एक शेतकरी आहे, रानात पाणी पाजायचं काम चाललं होतं आणि हरभरा केलाय. त्यांना म्हटलं मी काय तुम्हाला भेटू शकत नाही, 5ची वेळ होती, 5:50ला लाईट जाते. म्हटले मी तुम्हाला काका काय भेटू शकत नाही. नाही म्हटले मला तुम्हाला भेटायचंच आहे. तर अक्षरशः मी भेटायला नकार दिला. मला एक काम जरा उचित वाटलं. मला म्हणले देणगी द्यायची शाळेला. त्यांना संध्याकाळी फोन केला. मला म्हटले मी कराडात असतो, मला तुम्ही दुसऱ्या दिवशी कराडात भेटा. कराडातलं जे शनिवार पेठेतलं गणपती मंदिर आहे, संध्याकाळी शॉप बंद केलं आणि 8:30च्या दरम्यान काकांना भेटायला गेलो. काकांना भेटलो. जसं विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात, तसं 78 वर्षाचा एक व्यक्ती माझ्या सुद्धा पाया पडला, मी सुद्धा त्यांच्या पाया पडलो. मला ते भरून आल्यासारखं झालं. काका म्हटले की तुमचं सगळं काम मी व्हॉट्सअपला बघतोय, प्रत्यक्ष तुम्हाला कधी भेटण्याचा योग आला नाही. मन गलबललं की एवढी व्यक्ती आपल्या सुद्धा पाया पडते. मन भरून आलं. ही आपल्या कामाची खऱ्या अर्थानं पोचपावती आहे. काकांना तिथं भेटलो. काकांना आम्ही दोघंही मंदिरामध्ये बसलो. मला वाटलं एखादा व्यक्ती आपलं काम बघून त्या प्रेरणेनं पुढे आला असेल. मला म्हणले तुम्हाला देणगी द्यायची आहे. म्हणलं किती द्यायची आहे? म्हणले 1 द्यायची आहे. मी बोलते काका आज सांगतो, मला 1000 वाटले होते त्यावेळेला. काका म्हणले मला 1 देणगी द्यायची आहे. म्हटलं चला 1 तर 1 का होईना, 500 रुपये सुद्धा आपल्याला देणगी महत्वाची आहे, 100 रुपये सुद्धा महत्वाचे आहे, 10 रुपये सुद्धा महत्वाचे आहे. चर्चा करत 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 पवार सर चर्चा केल्यानंतर ते म्हटले तुम्हाला काय गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांचं नाव येऊ शकेल. म्हटलं वस्तुरूपी मदत द्या. मग त्यांनी म्हणले 1 मध्ये काय वस्तू बसेल? म्हटलं 1 मध्ये काय वस्तू बसणार आहे? म्हटली मी 1 लाख रुपये देतोय. 1 लाख रुपये देत असताना त्यांनी म्हणले थांबा. लगेच म्हणले थांबा. माझ्या बहिणींना त्यांनी फोन लावला आणि बहीण म्हटली दादा आपण 1 लाख रुपये नाही द्यायचे. म्हणजे आपण एक उंची केली होती की आपल्याला आता 1 लाख मिळणार आहेत. ज्यावेळी त्यांची बहीण फोनवर म्हटली दादा आपण 1 लाख रुपये नाही द्यायचे, माझा टेम्पो खाली आला लगेच.
म्हटलं की याला बहीण म्हणते 1 लाख नाही द्यायची, बहुतेक देणगी अजून आपली कमी झाली. तिकडनं लगेच त्यांची बहीण म्हटली, दादा 1 लाख नाही 2 लाख देणगी द्यायची. मागच्याच आठवड्यात आपण एका कंपनीला पवार सर पत्र देत होतो. आमच्या इथं कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, बाबा कल्याणीचं कल्याणी गोरक्षण ट्रस्ट आहे, त्यांना पत्र देत असताना सॉफ्टवेअरवाल्यांच्याकडून आपण ती प्रिंट घेतली होती, बजेट घेतलं होतं. मग ते काकांना बजेट दाखवलं की काका आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनेलची गरज आहे, कम्प्युटरची गरज आहे. म्हणजे मला बजेट सांगा कसं बसू शकेल 2 लाख रुपये. तर त्यांना दाखवलं की 2 इंटरॅक्टिव्ह पॅनेल 85,000, 85,000ची 2 इंटरॅक्टिव्ह पॅनेल 1,70,000 रुपये होत आहेत. वरचे 30,000 रुपये राहतात. काका म्हणलं 30,000 राहत आहेत, त्याचं काय? म्हणजे त्यात सुद्धा काहीतरी बसवा. म्हणलं आम्हाला एक कम्प्युटर द्या. त्याचे किती होतात पैसे? तर 2,15,000 रुपये किंमत होती. म्हणजे चालतंय. मला वाटलं सहज एखादा देणगीदार देणगीच्या आयुष्यात बोलून जातो. पवार सर त्यांना भेटलो मंगळवारी, त्यांना अकाउंट नंबर पाठवला. तिसऱ्या दिवशी 2,25,000 रुपये आपल्या अकाउंटला जमा झाले. त्यांच्या कुटुंबियांचा फोन आला, म्हणले आम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनल द्यायचे आहेत, आम्हाला 5 कम्प्युटर द्यायचे आहेत. दरेकर मॅडम आपण AI चे 5 कम्प्युटर घेतोय. अशा या विभूते काकांसाठी आपण जोरदार गटाळ्या वाजवायचे. आमचे सहकारी ज्या व्यक्तिमत्वानं, म्हणजे आपला सर पवार सर हा भाग सगळा ऊस पट्ट्याचा आहे. आपल्याला हप्त्यानं पैसे येतात. ऊसाचा पहिला हप्ता, ऊसाचा दुसरा हप्ता. मागच्या सुद्धा एका भाषणात मी उल्लेख केला होता की आमच्या इथं सर ऊसाच्या हप्त्याप्रमाणे पैसे देणारे लोक आहेत. काही व्यक्तिमत्वाने असा पण केला तर विकास पाटील जोपर्यंत तुमची इमारत होत नाही तोपर्यंत पैसे देत राहणार, अशाही लोकांनी देणग्या दिल्या. पण इथं बसलेले त्या राजेंद्र देसाईचे आहेत, राजेंद्र गणपतराव देसाई, यांनी आतापर्यंत सर एक 4 ते 5 वेळा देणगी दिली. 10,000, 15,000, 25,000 अशा वेगवेगळ्या देणग्या दिल्या. मध्यंतरी कराडला जाण्याचा योग आला होता. गाडीत बसले, म्हटले मला जरा टेकावरती सोडा. आणि मला सहज बोलता म्हणले काय चाललंय शाळेचं, कशा पद्धतीने चाललंय. माझ्या सर काय डोक्यात असतं माहित नाही, मी त्या माणसाला फिरून शाळेवरती सांगतो. त्यांना परत शाळेत फिरून आणलं. बोलता म्हटलं आपल्याला शाळेला कम्प्युटरची गरज आहे. म्हटलं किती रुपये किंमत आहे? तर म्हटलं 45,000 रुपये जातील. बरं म्हणली चालतंय. सर त्यांना मी आज दुपारी सांगितलं, टेकावरती सोडलं, संध्याकाळी त्यांनी 45,000 रुपये शाळेच्या खात्यावरती पाठवले. अशी 2,70,000 रुपये आपल्याला देणगी फक्त 8 दिवसात जमा झाली. आणि आज सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे ज्या व्यक्तिमत्वानं इथं बसलेत आमचे विलास पाटील डॉक्टर, आमचे बंधूच आहेत, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ह्या व्यक्तिमत्वाला आम्ही एकदा फोन केला होता की वीरबॅग ॲनिमल हेल्थ इंडिया लिमिटेड आहे, त्यात तुमच्या साहेबांची नावं आहेत. मळाई देवीच्या शिक्षण संस्थेचा दरेकर मॅडम कार्यक्रम होता आणि ती पत्रिका वाचल्या माझं मन गप्प बसलं नाही. ही कंपनी तिथं कशी काय देता, आमची काळा का अशा आगाव बघणं झाल्या. 2023ला प्रश्न पडला होता पवार सर. मी लगेच त्यांना फोन लावला, म्हटलं तुमच्या साहेबांची त्यात नाव आहेत, बघा बरं आपल्याला काही मिळतंय का. 2023 पासून पाठपुरावा केला, 2 वेळा रिजेक्शन झालं, कोरोना आला. कोरोनामध्ये त्यांनी सांगितलं ते होऊ शकणार नाही, बऱ्याच गोष्टी आल्या. आणि कुसूरच्या दानशूर गोपाळ मुकदम त्यांच्या त्या भूमीमध्ये असताना मला विलास पाटलांचा फोन आला की विकास पाटील अभिनंदन. म्हटलं कशाचं डॉक्टर? आपण जी धडपड करत होतो ते बेंच आपल्याला मंजूर झालेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनो, ही वीरबॅग ॲनिमल हेल्थ इंडिया कंपनी जी आहे ती फक्त एका शाळेला फक्त 50 बेंच देते. किती? 50 बेंच देते. पण त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की काम कसं उभं केलंय, कशा पद्धतीने उभं केलंय, कशा देणग्या गोळा केल्या, कुणी देणग्या दिल्या, काय दिल्या, हे सगळं सांगितलं. ते म्हणले तुम्ही जर एवढं करत असाल, आमच्या नियमांना आम्ही बदल देतो आणि तुमच्या शाळेसाठी 100 बेंच देतो. या कंपनीनं आपल्याला 6 लाख रुपयांचे 100 बेंच दिले. आज 5वी 6वीची मुलं त्यामध्ये बसतायत. एवढं भारी काम या 3ही दातृत्वांनी केलेलं आहे. या 3ही दातृत्वांना मी सलाम करतो. आणि एवढंच सांगतो की आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शशिकांत विभूते असतील, अक्षय घोरपडे एरिया बिझनेस मॅनेजर असतील, शरद थोरात साहेब आहेत, तौफिक मुल्ला आहेत, डॉक्टर विलास पाटील आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन या कालेगावची वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर सायली डोंगरे मॅडम आहेत, त्यांच्यासोबत आलेल्या रश्मी साळुंके मॅडम आहेत. तसेच आमचे कायम मार्गदर्शक राहिलेले सन्माननीय KN देसाई सर आहेत, आमचे सहकारी आणि आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय संजय देसाई बापू आहेत. तसेच हर्षल करपे आहे, जयेश पाटील, तसेच कला शिक्षक इथं काही उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण वेळात वेळ देऊन आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. देणाऱ्याने देते जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता एक दिवस हात घ्यावे.
जाता जाता पवार साहेब, मी काय मागत राहतो शाळेसाठी, माझं वैयक्तिक कधीच कुठलं मी काम घेऊन संस्थेकडे कधीच आलो नाही. जाता जाता तुम्हाला एवढंच म्हणणार आहे सर, वर हॉल बांधायचा आहे, त्या हॉलसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, लवकरात लवकर आमच्या फर्निचरसाठी प्रयत्न करा, अद्ययावत लॅबसाठी प्रयत्न करा, प्रयोगशाळेसाठी प्रयत्न करूया, फर्निचरसाठी प्रयत्न करूया. आम्हाला पवार साहेबांनी उद्घाटनाच्या दिवशी 1 कोटी रुपये जाहीर केले होते, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. आज विशेष म्हणजे आपण शेवटी एक टाळ्या वाजवायच्या एका व्यक्तिमत्वासाठी. आज आपल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचाच 85वा वाढदिवस आहे. मी के.पी. पाटलांना यानंतर विनंती करणार आहे की आपण त्यांचा वाढदिवस तुमच्या गीतातून आपण साजरा करूया. तर आज संस्थेचे अध्यक्ष पवार आहेत, सहसचिव पवार आहेत, मुख्याध्यापक आमचे पवार आहेत आणि पवारांच्या बारामतीतल्या पवारांचाच वाढदिवस आहे. त्यामुळे सगळी पवार आणि पवार हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशी आशा व्यक्त करतो. आणि पवार साहेब, तुम्ही जाता जाता काहीतरी घोषणा कराल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.